नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 589वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. आपली मतं ठाम आहेत आणि ती बदलू शकत नाहीत असे आपण खूप वेळा म्हणतो. खरं तर अनेक वेळा आपण दुसऱ्यांची मतं आपलीच आहेत आणि तीच म्हणतो आणि स्वतः काहीच अनुभव न घेता त्यांच्यासाठी भांडतो. म्हणून कुणी काहीही म्हणालं तर ते त्यांचं स्वतःचं आहे का, स्वतःचे अनुभव आहेत का, हा मला प्रश्न पडतो. आपली मतं ठाम आहेत आणि ती बदलू शकत नाहीत असं आपण खूप वेळा म्हणतो. खरं तर अनेक वेळा आपण दुसऱ्यांचीच मतं आपलीच आहेत असे प्रत्यक्षात सांगत असतो आणि स्वतः काहीच अनुभव न घेता त्यांच्यासाठी भांडतो. म्हणून कुणी काहीही म्हणाले तरी ते त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत का, हा मला प्रश्न पडतो. दुसरी कविता आहे. एका नटीला विचारले, तुझे वय काय आहे आणि तुझा अभिनयाचा किती अनुभव आहे? ती म्हणाली, माझा अभिनयाचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि माझे वय 16 आहे. एका नटीला विचारले, तुझे वय काय आहे आणि तुला अभिनयाचा किती अनुभव आहे? ती म्हणाली, मला अभिनयाचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि माझे वय 16 आहे. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 121वा भाग. विषयामध्ये आणखी काही सांगण्यासारखे नाही. ब्रह्माखेरीज जीव ब्रह्मांड हे वेगळे नाही. या विषयामध्ये आणखी काही सांगण्यागत नाही. ब्रह्माखेरीज जीव ब्रह्मांड हे वेगळे नाही. सर्वज्ञानी म्हणती ब्रह्माखेरीज आणखी काही नाही. तेही स्वतः ब्रह्मच आहेत, वेगळे काही नाही. सर्वज्ञानी म्हणती ब्रह्माखेरीज आणखी काही नाही. तेही स्वतः ब्रह्मच आहेत, वेगळे काही नाही. ब्रह्म अनज्ञानी एकच आहेत, त्यांना जोडावे. जे बनले ते मिथ्या आहे, त्याला सोडावे. ब्रह्म अनज्ञानी एकच आहे, त्यांना जोडावे. जे बनले ते मिथ्या आहे, त्याला सोडावे. मी माझे अन अहंकार तिन्हींना सोडावे. स्थूल शरीराशी संबंधित सारे सोडावे. मी माझे अन अहंकार तिन्हींना सोडावे. स्थूल शरीराशी संबंधित सारे सोडावे. स्थूलानंतर सूक्ष्म शरीराचे कवचही फोडावे. ज्ञान आणि आत्म्यापर्यंत मग पोचून जावे. स्थूलानंतर सूक्ष्म शरीराचे कवचही फोडावे. ज्ञान आणि आत्म्यापर्यंत मग पोचून जावे. शुद्ध आत्म्याच्या जाणीवेने पूर्ण स्वतंत्र व्हावे. बाकी साऱ्या गोष्टींपासून अलिप्त मग व्हावे. शुद्ध आत्म्याच्या जाणीवेने पूर्ण स्वतंत्र व्हावे. बाकी साऱ्या गोष्टींपासून अलिप्त मग व्हावे. शरीराचाच विचार करतो, तो स्वतंत्र नसतो. जे नाहीच त्याच्यासाठी विचार तो करतो.
शरीराचाच विचार करतो तो स्वतंत्र नसतो, जे नाहीच त्याच्यासाठी विचार तो करतो. अशा विचाराने तो माणूस अशुद्ध होऊन जातो, जन्म मृत्यू रोग यांच्या मध्ये अडकून जातो. अशा विचाराने तो माणूस अशुद्ध होऊन जातो, जन्म मृत्यू रोग यांच्या मध्ये अडकून जातो. पूर्ण शुद्ध अन अचल असतो तेव्हा चांगला असतो, श्रुती म्हणती तेव्हाचा जो तोच खरा असतो. पूर्ण शुद्ध अन अचल असतो तेव्हा चांगला असतो, श्रुती म्हणती तेव्हाचा जो तोच खरा असतो. जेव्हा जाणवते की तो स्वतः आत्मा असतो, तो असतो अन त्याच्या खेरीज आणिक कोणी नसतो. जेव्हा जाणवते की तो स्वतः आत्मा असतो, तो असतो अन त्याच्या खेरीज आणिक कोणी नसतो. तोच फक्त आहे तर मग भीती कुणाची असणार, भीती वाटण्यासाठी दुसरं कोणीही नसणार. तोच फक्त आहे तर मग भीती कुणाची असणार, भीती वाटण्यासाठी दुसरं कोणीही नसणार.